पवन बोबडे यांनी सांगितल्यावर मला आनंद या गोष्टीचा होतोय, कालच शिवसेनेच्या विरोधात निवडणुकीचा निकाल लागला, परंतु आज 500 किलोमीटर दूर असलेल्या या गावामध्ये आज पुन्हा एकदा शिवसेनेवर आपण एवढ्या मोठ्या संख्येने विश्वास दाखवतात, हीच खरं तर शिवसेनेची ताकद आणि सर्वसामान्यांची ताकद आहे. खरं तर आज लढाई ही शिवसेना एक पक्ष म्हणून नाही, तर आज लढाई महाराष्ट्राची लढाई झालेली आहे. आज आपण बघत असाल की उद्धवजींना मुख्यमंत्री पदावरून का काढलं, तर आपल्याला माहिती असेल की अनेक प्रकल्प गुजरातमध्ये न्यायचे होते आणि गुजरातमध्ये न्यायचे प्रकल्प असले तर आपल्याला आपला ऐकणारा माणूस पाहिजे, म्हणून या ठिकाणी उद्धवजींच्या पक्ष या ठिकाणी मुख्यमंत्र्यावर उद्धवजींना खाली खेचण्याचं काम, आमच्यातले काही गद्दार पैसे फोडून घेण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आपल्याला माहिती असेल की गुजरातमध्ये आज आपण पेपरमध्ये वाचतो, टीव्ही मध्ये बघत असतो की मुंबईमध्ये अनेक वर्ष असलेलं डायमंड मार्केट आज गुजरातमध्ये गेलं. मुंबईमधल्या अनेक उद्योग गुजरातमध्ये गेले. खरं तर 2 लाख लोकांना रोजगार देणारा फोक्सवॅगन हा प्रकल्प सुद्धा गुजरातला या ठिकाणी गेलाय. त्याचबरोबर आज आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला पाणबुडी प्रकल्प सुद्धा, जो प्रकल्प आम्ही सुरुवात या ठिकाणी केली होती, तो प्रकल्प सुद्धा गुजरातला गेला. आणि त्यामुळे जे जे चांगलं असेल ते गुजरातला द्यायचं आणि जे जे विनाशकारी असेल मग आपला जैतापूरचा प्रकल्प असून दे तो कोकणासाठी द्यायचा. ह्याच्या विरोधात या ठिकाणी आपण होतो, म्हणून या ठिकाणी उद्धवजींना या ठिकाणी विरोध करण्याचं काम ही मंडळी करतायत. खरं तर भाजप हा पक्ष कोणता आहे, आपण बघितलं असेल की अनेक वेळा गुजरातला विकास करायचा आहे. आज आपण खरं तर 1960 मध्ये नाडकर्ण्यात माहिती असेल की आपण महाराष्ट्र स्वतंत्र का केला, तर आपल्याला मुंबई पाहिजे होते म्हणून त्या ठिकाणी त्यावेळेचा लढा झाला. म्हणून 105 लोकांनी त्यावेळी मुंबईतल्या हुतात्मा दिलं होतं आणि त्यातले अनेक लोक हे आपले होते, मराठी माणूस होते. आणि आज त्याच मुंबईला गुजरातला द्यायचं आहे म्हणून या ठिकाणी आटापट सुरू आहे. आज शिवसेनेवर आरोप कोण करतायत, आपण बघत असाल की लोढा असून देत, मोहित कंबोज असून देत, नवनीत राणा असून देत, किरीट सोमय असून देत, ही सगळी अमराठी माणसं मराठी माणसावर तुटून का पडतायत आणि त्याविरुद्ध आपण गप्प का राहायचं. खरं तर आम्हाला सुद्धा अनेक आमिष होती, परंतु लढाई जेव्हा करायची असेल तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण मावळे आहोत आणि त्यामुळे महाराष्ट्रावर जर अन्याय होत असेल तर तो आपल्यावर अन्याय असं प्रत्येकाने समजलं पाहिजे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये खरं तर आता खासदारकीची निवडणूक आहे. आपले खासदार विनायकराव अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात, त्यांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहायचं आहे. परंतु ही लढाई आता निवडणुकीची लढाई पक्षापक्षावर नाही, तर ही लढाई आता महाराष्ट्राची लढाई आहे. महाराष्ट्रावर संकट आलंय आणि त्या संकटाला आपल्याला सामोरं जायचं आहे. आपल्याला माहिती की सुरत काही वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.